निगेटिव्ह ही गोष्ट वाटली की त्यांनी जो सीएनजी टँक आहे ना फक्त 55 लिटर वॉटर कॅपॅसिटी देण्यात आलेले आहे. तर मग तुम्हाला तो फील नाही ना, तुम्हाला वाटले की नाही यार हे अंडर पावर. तर मित्रांनो, स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव विशाल विदाडे. आज आपल्या सोबत आहे मारुती सुझुकी कंपनीची एक नवीन गाडी विक्टोरिस. आणि ही गाडी जर पाहिली भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे. आणि ह्या गाडीमध्ये फ्यूल ऑप्शन जर पाहिले पेट्रोल आहे, सीएनजी आहे आणि हायब्रिड म्हणजे स्ट्रॉंग हायब्रिड जे आहे तो सुद्धा या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे. मायलेजचा जर विषय आला तर पेट्रोल इंजिनमध्ये 21चं मायलेज या गाडीसोबत क्लेम करण्यात आलेलं आहे. सोबतच सीएनजीमध्ये 27चं मायलेज क्लेम करण्यात आलेलं आहे. आणि तुम्ही जर हायब्रिड घेतलं ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक मोटर, पेट्रोल इंजिन येतं आणि एक बॅटरी सेटअप देखील होतो, तर त्याचं जे मायलेज हे जवळपास 28चं जे आहे ते कंपनीने क्लेम केलेलं आहे. आधी जर पाहिलं नेक्सामध्ये जी ग्रँड विटार आहे ती गाडी विकली जायची, बट नेक्साचे शोरूम जर पाहिले भारतीय मार्केटमध्ये ते बऱ्यापैकी लिमिटेड आहे. जेवढे मारुती सुझुकीचे अरेनाचे शोरूम आहे ना तेवढे नेक्साचे नाही. त्यामुळे त्यांनी ग्रँड विटाराच्या प्लॅटफॉर्मवरती जर पाहिलं विक्टोरियस जी आहे ते बनवली. ह्या गाडीचं क्रॅश टेस्टबद्दल बोलूया. आधी जर पाहिलं भारत एनकॅपमध्ये जर पाहिलं तर या गाडीला जे 5 स्टार रेटिंग आहे ते भेटलेलं होतं. त्यानंतर जी सुद्धा झाली. जी सुद्धा ह्या गाडीला जर पाहिलं तर 5 स्टार रेटेड भेटलेले आहेत. आणि ही भारतातली पहिली गाडी झालेली की जिने जी ते सर्वात जास्त आहे. टाटा सफारी, टाटा हॅरियर, वॉक्सवॅगन वगैरे या सर्व गाड्यांना जर पाहिलं तर या गाडीने मागे टाकलेले. रिअर प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर एक नवीन डिझाईन तुम्हाला इथे पाहायला भेटतं. आणि मारुती सुझुकीने ना ह्या गाडीसोबत भरपूर अशा नवीन गोष्टी केलेल्या आहेत ज्या की आधी कुठल्याच मारुती कारमध्ये नव्हत्या. आता इथे रिअर प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर कनेक्टेड टेल लॅम्प तुम्हाला इथे पाहायला भेटतात. देन विक्टोरिसची जी बॅजिंग आहे ती इथे ऑफर करण्यात आलेली आहे. सोबतच 4 रिव्हर्स पार्किंग सेन्सर तुम्हाला मिळून जातात. आता आमच्याकडे जी गाडी आहे ती पेट्रोल इंजिनमध्ये आहे. याच्यामध्ये स्मार्ट हायब्रिड जी टेक्नॉलॉजी आहे ती यूज झालेली आहे. फर्स्ट इन मारुती सुझुकीच्या कारमध्ये आपण भारतामध्ये पाहतोय जो इलेक्ट्रिक टेलगेट आहे हा तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे, जो की चांगल्या पद्धतीने ऑपरेट होतो. आणि तुम्ही पाहू शकता आम्ही 4 कॅबिन साईज ज्या बॅग आहेत त्या इथे ठेवलेल्या आहेत. सोबतच आपल्या नॉर्मल साईजच्या ज्या सॅग आहेत त्या सुद्धा आहे. तरी देखील बऱ्यापैकी जो स्पेस आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो. आणि या गाडीमध्ये जो स्पेअर व्हील आहे तो नसणार आहे. टायर पंचर किट जे आहे ते तुम्हाला या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे. सोबतच सीएनजीमध्ये जर पाहिलं तर खालच्या साईडला जो अंडर बॉडी सीएनजी टँक आहे तो इथे मिळून जातो, जो की बूट स्पेस देखील तिथे चांगला तुम्हाला इथे ऑफर करण्यात आले. एक्झॅक्ट जो बूट स्पेस आहे तो किती मिळतो ना हे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. सो इथे बटन देण्यात आलेले, याच्यातून तुम्ही जो बूट आहे हा क्लोज देखील करू शकता. आणि गाडीची जी की आहे ती अशी काही की तुम्हाला इथे मिळून जाते. आणि इथे जर पाहिलं लॉक अनलॉक आहे आणि प्लस इथे एक बटन देण्यात आलं. सो याच्या थ्रू देखील तुम्ही बूट ॲक्सेस करू शकता. प्लस इथे जेक्स्चर कंट्रोल देखील आहे. सो अशा पद्धतीनं तुम्ही पायी स्वॅप करून आहे ना जो बूट आहे हा ॲक्सेस करू शकता. सो आत्ता हे होत नाही. आय थिंक गाडी आम्ही ऑन ठेवलेली आहे कारण की इथे भरपूर ऊन आहे त्यामुळे, बट ते फीचरसुद्धा या गाडीमध्ये देण्यात आलेलं आहे. साईड प्रोफाईलवरती आपण जर आलो तर गाडीची जी लेंथ आहे तर 43 ते 60 mm तुम्हाला पूर्णपणे गाडीची लेंथ मिळून जाते. आणि सोबतच गाडीचा जो व्हील बेस आहे हा 2600 mm चा तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो, जो की आतमध्ये स्पेस वगैरे जर पाहिला चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट होऊन जातो. 45 लिटरचा जो पेट्रोल टँक आहे तो देण्यात आलेला आहे. इथे जर आपण आलो तर 17 इंचचे अलॉयज तुम्हाला मिळून जातात. फ्रंट आणि रिअरला टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला जे डिस्क ब्रेक आहे ते सुद्धा मिळून जातात. 215 60 17चा जो टायर प्रोफाईल आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो. अगेन ग्लास एरिया चांगल्या पद्धतीनं मोठा तुम्हाला इथे मिळून जातो. वरती रूफ रेल्स आहे आणि या फंक्शनल देखील असणार आहे. चांगल्या प्रकारचं मटेरियल यूज झालेलं आहे. को ड्रायव्हर साईड आणि ड्रायव्हर साईड रिक्वेस्ट सेन्सर देखील तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो. सोबतच ओआरएम जर पाहिले तर हे नवीन डिझाईन आपण पाहतोय. नॉर्मली मारुतीच्या कारमध्ये जर पाहिलं रेग्युलर आपण जे ओआरएम आहे ते मल्टिपल कारमध्ये यूज करतात, बट इथे जर पाहिलं तर एक थोडंसं जे डिझाईन आहे हे छोटं करण्यात आलेलं आहे. इथे तुम्हाला कॅमेरा मिळून जातो. 360 डिग्री कॅमेराचं जे फीचर आहे हे सुद्धा या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेलं आहे. फ्रंट प्रोफाईलमध्ये जर पाहिलं इथे देखील डिझाईन एक नवीन तुम्हाला पाहायला भेटतं. आणि फर्स्ट ही मारुतीची कार असणार आहे जिच्यामध्ये तुम्हाला ॲडास लेवल 2चे जे फीचर्स आहेत ते सुद्धा ऑफर करण्यात आलेले. लेन डिपार्चर वॉर्निंग, ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल, एमर्जन्सी ब्रेकिंग असे मल्टिपल जे फीचर्स आहेत ही गाडी तुम्हाला ऑफर करते. इथे DRL आहे. देन जे हेडलॅम्प आहेत हे सुद्धा तुम्हाला LED प्रोजेक्टर इथे मिळून जातात. इथे फोग लॅम्प सुद्धा LED मध्ये ऑफर करण्यात आलेले आहेत. फ्रंट जे पार्किंग सेन्सर आहेत हे देखील तुम्हाला 4 इथे मिळून जातात. आणि इथे फ्रंट जो कॅमेरा आहे तो देखील देण्यात आलेला आहे, जो की ग्रँड विटाराच्या प्लॅटफॉर्मवरती गाडी बनवण्यात आली. बट ग्रँड विटाराचे जे हेडलॅम्प आहे तुम्ही जर पाहिलं तर बंपर खालच्या साईडला माउंटेड आहे, बट इथे मारुतीने खूप चांगल्या पद्धतीने वरच्या साईडला देण्यात आलेले. सो तो एक कार जो फील आहे हा सुद्धा इथे तुम्हाला नॉर्मल जे आधीचे आपण कार पाहतो तसा इथे नक्कीच येणार आहे. तर आता हे तर आहे बाहेरच्या साईडने.
आपण एकदा इंटिरियर चेक करूया. हे जे सीट आहे, सीटसुद्धा नवीन आहे बरं का. आणि सीट जर पाहिले इलेक्ट्रिकली 8 वे ॲडजस्ट देखील तुम्ही इथनं करू शकता. सो चांगल्या पद्धतीने हे काम करतात. इथे जर पाहिलं तर जे विंडो आहे ते तुम्ही इथनं कंट्रोल करू शकता. ड्रायव्हर साईड विंडो ॲटो अप ॲटो डाऊनचे फीचरसोबत येते. डोअर लॉक अनलॉक तुम्ही इथनं करू शकता. ओव्हरव्ह्यू इथनं सेट करू शकता. इथे जर पाहिलं ग्लॉसी ब्लॅक मटेरियल डोअर हँडलवरती यूज झालेला आहे. ग्लॉसी सिल्वर म्हणजे बेसिकली क्रोमचा वर्क झालेला आहे. इथे ब्लॅक मटेरियल आहे. या गाडीमध्ये तुम्हाला जे इन्फिनिटीचे जे स्पीकर आहेत ते 8 देण्यात आलेले आहेत. आणि याचा तुम्ही डॉल्बी ॲटमॉस्फिअरचा जो एक्सपिरियन्स आहे ना तो देखील घेऊ शकता. चांगला एक्सपिरियन्स आहे. सोबतच इथे जर पाहिलं मल्टिपल बटन देण्यात आलेले आहेत. तर मी 1 बाय 1 तुम्हाला सांगतो. इथे जर पाहिलं HUDचं देण्यात आलेलं आहे. HUD म्हणजे काय की हेड अप डिस्प्ले. तो इथे वरच्या साईडला तुम्ही पाहू शकता. तर त्याचे जे सेटिंग आहे ते तुम्ही इथनं करू शकता. त्याचे लेवल किंवा तिथे जी इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटते ती तुम्ही कशी सेट करू शकता ते इथे करू शकता. इंजिन पुश स्टार्ट स्टॉप बटन इथे देण्यात आलेलं आहे. इथे हेडलॅम्पचे जे लेवल आहेत ते तुम्ही सेट करू शकता. 360 डिग्री कॅमेराचं फीचर ऑन करायचं आहे बटन देण्यात आलेलं आहे. ट्रॅक्शन कंट्रोलसाठी बटन आहे. इथे जर पाहिलं लेन असिस्टसाठी बटन देण्यात आलेले आहे. मागचा जो टेलगेट आहे हा तुम्ही इथनं ओपन करू शकता. थोडासा प्रेस करून ठेवावा लागतो बटन, देन ओपन होतो. इथनं तुम्ही जो मागचा टेलगेट आहे हा लॉक देखील करू शकता. एमर्जन्सी ब्रेकिंग असेल त्याचं देखील जे फीचर आहे तुम्ही इथनं ऑन ऑफ करू शकता. पार्किंग जे सेन्सर आहे त्याचं देखील तुम्ही इथनं ऑन ऑफ करू शकता. आणि इंजिन ॲटो स्टार्ट स्टॉप जे टेक्नॉलॉजी आहे ते जर तुम्हाला ऑन किंवा ऑफ ठेवायचे असेल तर ते देखील करू शकता. स्टेअरिंग जर पाहिलं तर स्टेअरिंग हे नवीन जे आहे ते आता इथे देण्यात आले. 3 स्पोक आहे. ओव्हरऑल एक प्रीमियम फील आहे. आणि हे जे स्टेअरिंग आहे तुम्ही टिल्ट आणि टेलिस्कोपिक असं ॲडजस्ट देखील करू शकता. इथे जर पाहिलं तर क्रूज कंट्रोलचे जे बटन्स आहेत ते देण्यात आलेले आहेत. ह्या साईडला जर आपण आलो तर इथे मीडियाचे कंट्रोल आहे. ट्रॅक चेंज, व्हॉल्यूम अप डाऊन, ट्रॅक ड्रायव्हरसाठी जो डिस्प्ले आहे स्पीडोमीटर त्याचे देखील तुम्ही इथनं कंट्रोल करू शकता. आणि हा जो स्क्रीन आहे ना ही फर्स्ट टाइम मारुतीने ह्या गाडीमध्ये ऑफर केली आहे. नॉर्मली आपण ॲनालॉगमध्ये पाहतो बट इथे जर पाहिलं ना मल्टिपल इन्फॉर्मेशन जे आहे ते तुम्ही स्क्रीनमध्ये पाहू शकता. म्हणजे ही तर नवीन स्क्रीन आहे जे, बट ही सुद्धा आता वेगळी जी स्क्रीन आहे इथे ऑफर करण्यात आलेली आहे. ज्याच्यामध्ये जर पाहिलं तर सेटिंगमध्ये आपण जर गेलो तर इथे मल्टिपल ज्या सेटिंग आहेत हे आपण करू शकतो. इथे नेव्हिगेशनची सेटिंग आहे. रूट वगैरे गायडन्स तुम्ही घेऊ शकता. इथे ॲव्हरेज फ्युल इकॉनॉमी. आता तुम्ही म्हणणार एवढी कमी फ्युल इकॉनॉमी काय आहे, कारण की इकडे जर पाहिलं भरपूर ऊन आहे आणि आम्ही उन्हामध्ये शूट करतो त्यामुळे गाडी आम्ही ऑन ठेवलेली आहे. नंतर इथे ब्राईटनेसची सेटिंग आहे. ड्रायव्हर असिस्टन्स इथे देखील जर पाहिलं तर मल्टिपल इन्फॉर्मेशन जे आहे ते तुम्ही इथनं सेट करू शकता. पार्किंग सेन्सर तुम्हाला ऑन ऑफ करायचे आहे. तो व्हेकल सेटिंगमध्ये जर गेलो आपण तर डोअर लॉक, लाईट्स, गाईड मी, अँटी थेफ्ट असे जे फीचर आहे हे तुम्ही इथनं. TPMS जर पाहिलं ना तर TPMS तुम्ही जर ऑन केलं आपल्याकडे जर पाहिलं तर टायर प्रेशर हे PSI मध्ये काउंट केलं जातं. बट इथे जर पाहिलं KPA मध्ये आहे. म्हणजे ऑस्ट्रेलिया चायनामध्ये जर पाहिलं तर हे जे युनिट आहे ते असतं. सो माझ्या मते ही गाडी आहे ना एक्सपोर्ट देखील केली जाऊ शकते. बाकी ही नवीन जी स्क्रीन आहे हे तुम्ही पाहू शकता. आणि ही फर्स्ट टाइम या गाडीमध्ये आलेली आहे. आणि मल्टिपल इन्फॉर्मेशन तुम्ही घेऊ शकता. ॲलेक्सा आहे याच्यामध्ये. मल्टिपल ॲप तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता. डॉल्बी ॲटमॉस्फिअर म्हणजे जो साऊंडचा एक्सपिरियन्स तो देखील याच्यामध्ये घेऊ शकता. तर मी तुम्हाला आहे ना कॅमेराची जी क्वालिटी ती एकदा ऑन करून दाखवतो. सो अशी काही कॅमेरा क्वालिटी तुम्हाला इथे मिळून जाते. आणि याच्यामध्ये जर समजा आपण जर रिव्हर्स गिअर टाकला, एक्झॅक्ट रिव्हर्स गिअरची जी क्वालिटी ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी चांगली मिळून जाते. बाकी हा जो ACचा बटन आहे ना हे सुद्धा मारुती सुझुकीने नवीन दिलेले आहेत. आणि हा जर पाहिला व्हॉल्यूमचा बटन आहे. सो तुम्ही इथं व्हॉल्यूम अप डाऊन करू शकता, म्यूट करू शकता. AC कंट्रोल आणि चांगल्या पद्धतीने काम करतं बरं का. वायरलेस चार्जर इथे देण्यात आले आहे. 2 Type-C पोर्ट आहे. टॉर्क कन्व्हर्टर तुम्हाला पेट्रोल इंजिनमध्ये मिळून जातो. व्हेंटिलेटेड सीट आहे. इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक तुम्हाला इथे मिळून जातो. विथ ॲटो होल्ड. 2 कप होल्डर इथे ऑफर करण्यात आलेले आहेत. आणि ॲम्बियंट लाईटिंगसुद्धा तुम्हाला आहे ना इथे मिळून जाते 64 कलरमध्ये. इथे सॉफ्ट टच जे मटेरियल आहे ते यूज झालेले आहे चांगल्या पद्धतीनं. म्हणजे ओव्हरऑल मटेरियल ऑफ सिलेक्शन आहे ना चांगलं आहे बरं का. ग्लब बॉक्ससुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी मिळून जातो. बाकी स्पेस इथे आहे. 2 Type-C पोर्ट, 12 व्होल्टचा पॉवर सॉकेट. मागच्या साईडला सुद्धा 2 Type-C पोर्ट आहेत ते तुम्हाला मिळून जातात. इथे आर्मरेस्ट आहे. याच्या खाली सुद्धा स्पेस आहे जे की तुम्ही तुमचं काही साहित्य वगैरे वॉलेट वगैरे असेल ते चांगल्या पद्धतीने ठेवू शकता. बाकी आयरम जर पाहिला तर हा इलेक्ट्रिक देण्यात आलेला आहे. इलेक्ट्रॉनिक आहे. त्यानंतर इथे एक जो सनग्लास होल्डर आहे तो देण्यात आलेला आहे. बट लाईट जर पाहिलं ना लाईट ह्या हॅलोजनमध्येच आहे. आय होप मारुती सुझुकीने LED द्यायला पाहिजे होत्या. व्हेनिटी मिरर विथ लाईट तुम्हाला को ड्रायव्हर साईड आणि ड्रायव्हर साईडसुद्धा व्हेनिटी मिरर जे आहेत तुम्हाला मिळून जाते. प्लस सनरूफ. येस, आता ह्या सनरूफचं
म्हणजे वैशिष्ट्य काय माहिती का, आता तुम्ही नॉर्मली हा पॅनोरामिक सनरूफ सर्वच गाड्यांमध्ये पाहिला असेल, बट ज्यावेळेस तुम्ही हा ओपन करता ना, मी तुम्हाला ओपन दाखवतो, म्हणजे नॉर्मली भरपूर गाड्यांचा हाच पोर्शन मागे जातो, बट इथे जर पाहिलं तर जो मागचा पार्ट आहे ना सेकंड रोचा, तो सुद्धा मागे जातो आणि तुम्ही जर अजून सुद्धा तो मागे घेऊ शकता, त्यामुळे भरपूर मोठा स्पेस होऊन जातो. पण याच्यामध्ये छोट्याल्या मुलांना ना बिलकुल उभं नका करू बरं का, खूप रिस्क असतं. 6 एअरबॅग स्टँडर्ड तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातात. आणि सेफ्टीमध्ये जर पाहिलं, ऑलरेडी मी तुम्हाला सेफ्टीचं गाडीचं जे क्रॅश टेस्ट रेटिंग आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये कुठलाही जो डाऊट आहे तो नाही आहे. भारत एनकॅप असेल किंवा जी एनकॅप असेल, याच्यामध्ये 5 स्टार रेटेड जे गाडीने स्कोरिंग आहे ते केलेलं आहे. नवीन सीट तुम्ही पाहू शकता आणि चांगल्या पद्धतीने होल्ड करता बरं का, एक प्रीमियम फील आहे. व्हेंटिलेटेड सीट तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात. आणि हे जे सीट बेल्ट आहे हे तुम्ही तुमच्या हाईटनुसार जे आहे ते ॲडजस्टमेंट या ठिकाणी करू शकता. बाकी हा HUD आहे, तुम्ही पाहू शकता, याच्यामध्ये तुम्ही मल्टिपल इन्फॉर्मेशन पाहू शकता. हा सुद्धा इथे टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला मिळणार आहे. आता आपण सेकंड रो चेक करूया. आता सेकंड रोमध्ये जर पाहिलं तर हे जे पुढचं सीट आहे हे माझ्या ड्रायव्हिंग बेस्ट पोझिशननुसार सेट करून ठेवलेलं आहे. तर इथे स्पेस चांगला आहे बरं का, कुठलाही विषय नाही. आणि जर पाहिलं हा थाई सपोर्ट देखील कंपनीने वाढवलेला आहे. मारुतीला नक्कीच मानायला लागेल बरं का, म्हणजे जशी कस्टमरची रिक्वायरमेंट असते ना ते चेंजेस ते गाडीमध्ये नक्कीच करतात. आणि चांगल्या पद्धतीने मी देखील इथे बसू शकतो बरं का, म्हणजे लॉंग जर्नी वगैरे असेल तर एक वरच्या साईडला आपण बसलेला आहोत असा जो फील आहे हा इथे नक्कीच येतो. आणि इथे 2 कप फोल्डर तुम्हाला मिळून जातात विथ आर्मरेस्ट. चांगल्या पद्धतीनं जे तुम्ही त्याचा जो आनंद आहे तो घेऊ शकता. रिअर AC वेन्स तुम्हाला इथे मिळून जातात जे की चांगल्या पद्धतीने काम करतात. 2 टाईपची पोर्ट आहे आणि इथे मोबाईल ठेवण्यासाठी सुद्धा जागा देण्यात आलेली आहे. हा पोर्शन जर पाहिलं ना, हा बऱ्यापैकी वर आलेला आहे बरं का, त्यामुळे तिसरा व्यक्ती जो बसणार आहे ना त्याला थोडंसं जे ॲडजस्टमेंट आहे ते करावं लागणार आहे. बट 2 व्यक्तींसाठी माझ्या मते तुम्ही जर विचारलं की 3 ॲडल्ट बसू शकतात का, तर ॲडजस्टमेंट करावी लागेल. 2 ॲडल्ट आणि एक छोटा मुलगा इथे बसला तर चांगल्या पद्धतीने तुम्ही ड्राईव्ह जे आहे ते करू शकता. इथे जर पाहिलं लाईट देण्यात आलेली आहे, सो तुम्हाला काही ऑन द वे वाचायचं वगैरे असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही या लाईटीचा जो यूज आहे हा करू शकता. आणि इथे मॅगझिन होल्डर तुम्हाला मिळून जातो. इथे हात ठेवण्यासाठी जागा देण्यात आलेली आहे. हाईट तुम्ही पाहू शकता, हाईट ठीक आहे बरं का, बट माझ्यापेक्षा जास्त जर कोणाची हाईट असेल तर ते थोडेसे टच होऊ शकतं, कारण की जास्त गॅप नाही आहे तुम्ही पाहू शकता. सो एवढाच जो गॅप आहे हा राहतोय. सो हाईट थोडंसं आहे बट ठीक आहे, ॲव्हरेज इंडियन हाईट असेल तर असं काही जास्त जो इश्यू आहे हा इथे होणार नाही आहे. बट स्पेस चांगला आहे आणि सीट जो थाई सपोर्ट आहे तो सुद्धा तुम्हाला चांगला या ठिकाणी मिळून जातो. तर मित्रांनो, आता आपण मॅन्युअल गाडी चालवत आहोत आणि या गाडीमध्ये सुद्धा जे इंजिन आहे ते 1.5 लिटरचं ऑफर करण्यात आलेलं आहे. ॲक्च्युली आम्हाला हायब्रिड चालवायची होती, बट हायब्रिड चालवण्याचा जो योग आहे तो काय आलेला नाही आहे. बट ठीक आहे, नेक्स्ट टाइम ज्यावेळेस आपल्याकडे गाडी येईल त्यावेळेस आपण चालू आहे. मॅन्युअलमध्ये जर पाहिलं ना, ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला आहे. स्टेअरिंग फीडबॅक वगैरे ईच अँड एव्हरीथिंग चांगला आहे. जो क्लचचा गॅप आहे ना तो सुद्धा एकदम प्रॉपर आहे, त्यामुळे तुम्हाला ओव्हरऑल तो जो फील आहे तो देखील चांगला येतो गाडी चालवताना बरं का. स्पीड वगैरे घ्यायचं आहे तर एकदम लिनियर जो पिकअप आहे हा तुम्हाला भेटतो. जास्त तुम्हाला असं मेजर कुठेही लॅग आहे तो याच्यामध्ये जाणवत नाही. सो माझ्या मते जो मॅन्युअलचा एक्सपिरियन्स आहे गाडी चालवण्याचा तो देखील चांगला आहे. मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये HUD सुद्धा येऊन जातो. बट एक गोष्ट आहे की मॅन्युअलमध्ये ॲडाजचे फीचर लेवल 1चे सुद्धा देण्यात आले नाही. माझ्या मते ते फीचर जे आहेत या गाडीमध्ये असायला पाहिजे होते. आणि इथे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक सुद्धा ऑफर करण्यात आलेला नाहीये. ओके, तर मित्रांनो, विक्टोरियस मी चालवत आहे. ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आता सध्या मी चालवत आहे. ओव्हरऑल ड्रायव्हिंग जे डायनामिक्स आहे गाडीचे चांगले आहे बरं का. आणि मारुतीला त्या बाबतीत नक्कीच मानावं लागेल. NVH लेवल असेल, मारुती सुझुकीचे बाहेर ना ज्यांना एक प्रीमियम प्रोडक्ट पाहिजे तर त्यांच्या माइंडमध्ये ही जी गाडी ही नक्कीच एक घर जे आहे ते करू शकते. इंजिन पॉवर जर पाहिली 103 bhp आणि जवळपास 132 न्यूटनमीटरचा जो टॉर्क आहे ही गाडी जनरेट करते. पेपरवरती तुम्हाला वाटेल की यार टॉर्क तर एवढा काही नाही आहे, बट ओव्हरऑल तो जो रोडवरती चालल्यानंतर गाडी आहे ना तुम्हाला जास्त काय जो फील येतो येत नाही. आणि सस्पेन्शन जर पाहिले चांगल्या पद्धतीनं जे आहे ते ट्यूनअप करण्यात आलेले आहेत. पॉवर ठीकठाक आहे, हा खूप जास्त आहे असं पण नाही. किंवा समजा जर पाहिलं मला समजा आता या गाडीला ओव्हरटेक करायचे तर लगेच हायर RPMला ही गाडी जाते आणि देन मग तुम्ही थोडासा वेळ लागतो बरं का स्पीड पकडायला. आता जर पाहिलं 83चं स्पीड झालेलं आहे, तो थोडीशी पॉवर कमी आहे. बट जे पण मारुती लवर आहे ना त्यांच्यासाठी ही गाडी आहे बरं का.
म्हणजे नॉर्मली तुम्ही जर Volkswagen स्कोडा या गाड्यातून बसून या गाडीत बसलेला आहात आणि म्हणजे त्या गाड्या चालवतात आणि तुम्ही त्यानंतर ह्या गाडीत बसले, तर मग तुम्हाला तो फील नाही येणार. तुम्हाला वाटलं की नाही यार ही अंडर पॉवर आहे. आता ह्या गाडीमध्ये तुम्ही जर विचार केला तर जी फ्यूल इकॉनॉमी आहे ती तुम्ही पेट्रोल इंजिनमध्ये आहे ना 14 ते 16चं मायलेज सिटीमध्ये घेऊ शकता बरं का. बंपर टू बंपर ट्रॅफिक असेल, मॅन्युअल आणि ॲटोमॅटिकचं मी तुम्हाला सांगतोय. आणि हायवेवरती तुम्ही 18-19चं मायलेज जे आहे ते पेट्रोल इंजिनमध्ये घेऊ शकता. CNG मध्ये ऑलमोस्ट 22-23चं मॅन्युअलमध्ये तुम्ही ॲव्हरेज जे आहे त्या गाडीकडून घेऊ शकता. बट CNG मध्ये मला एक निगेटिव्ह ही गोष्ट वाटली की त्यांनी जो CNG टँक आहे ना फक्त 55 लिटर वॉटर कॅपॅसिटीज देण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये ऑलमोस्ट 6.5-7 किलोपर्यंत CNG बसू शकतो. मग तिथे कुठेतरी जी रेंज आहे ना CNG मध्ये ती कमी होऊन जाते. कंपनीने थोडासा मोठा जो CNG टँक आहे तो द्यायला पाहिजे होता. जे हायब्रिड मॉडेल आहे ते सुद्धा मी सकाळी चालवलं, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही एक अराउंड 22-24च्या दरम्यान जे आहे ते मायलेज घेऊ शकता. तर तिथे देखील तुम्हाला जी फ्यूल इकॉनॉमी आहे 20 लाखाच्या बजेटमध्ये ही चांगली भेटून जाते. तर मित्रांनो, आज दिवसभर मी मॅन्युअल गाडी सुद्धा चालवली, ॲटोमॅटिक गाडी सुद्धा चालवली. गाडी जर पाहिली ना कॅपेबल आहे. आणि मारुती सुझुकीला मी आधी सुद्धा म्हणलो होतो की जशी लोकांची रिक्वायरमेंट असते, जशी नीड असते त्यानुसार ते गाड्या बनवतात. विक्टोरीज गाडी जर पाहिली ना, एक चांगला जो प्रोडक्ट आहे तो त्यांनी भारतीय मार्केटमध्ये आणलेला आहे. आणि स्ट्रॉंग हायब्रिड जर तुम्ही घेऊ इच्छिता तर सर्वात जे अफोर्डेबल जी किंमत आहे ती ह्या गाडीची आहे, जे की माझ्या मते प्राइसिंग सुद्धा त्यांनी चांगली ठेवलेली आहे. फक्त एकच की सेकंड रोमध्ये जर पाहिलं तर जो हाईट आहे ती सुद्धा कमी आहे. आणि 3 व्यक्तींना बसण्यासाठी जर पाहिलं ॲडजस्टमेंट जे आहे ते करावी लागणार आहे. सो ह्या दोन्ही गाड्यांचा जो रिव्ह्यू आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. सो तुमचं डेली रनिंग आहे आणि तुम्हाला एक मारुतीचा एक प्रीमियम प्रोडक्ट घ्यायचा आहे, सो माझ्या मते तुमच्यासाठी ही गाडी नक्कीच चांगला ऑप्शन आहे. बाकी पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओच्या आधीच देखील सांगितलेल्या आहेत. सो तुमचे अजून देखील काही प्रश्न राहिले असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपला मराठी यूट्यूब चॅनल मराठी कार न्यूज. धन्यवाद.